महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं वचन दिलं होतं, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, याबाबत नियोजन केलं जाते। याशिवाय आणखी काही योजनांचा फायदा दिला जाऊ शकतो का, याबाबत ही आखणी केली जाते, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले। येथील दैवेज्ञ भवनमध्ये शिवसेनेचा महिला मेळावा झाला, यावेळी त्या बोलत होत्या। उपसभापती गोरे म्हणाल्या, प्रतिकूल परिस्थितीत शिवसेनेने अनेक आंदोलने केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन पर्व सुरू केलं। या शिवसेनेला शिंदे गट न म्हणता शिवसेना म्हटलं पाहिजे। निवडणूक आयोगाने आपल्याला चिन्ह आणि नाव दिले। सांगलीत पुराच्या काळात एकनाथ शिंदे मदतीसाठी धावून आले होते। राज्यातील लाडक्या बहिणींना आणखी काही योजनांचा फायदा देता येईल का, याची आखणी केली जाते। 2100 रुपये देण्याचं वचन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। विरोधकांना मात्र याचा राग आहे। आज आपल्यासाठी रस्ते जसे महत्त्वाचे आहेत, तेवढाच महिलांचा संसारही महत्त्वाचा आहे। त्या पुढे म्हणाल्या, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ज्या बँका सहकार्य करत नाहीत त्यांची माहिती मला द्यावी। महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्या। सभासद मोहीम राबवा। जिल्हा परिषद गट आणि गण यामध्ये सर्वांना पदे द्या। महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलंय।